जे तिला घेऊन आले VIP कार्यक्रमासाठी ते ॲम्ब्युलन्स वापरले आणि जे जिल्हा रुग्णालय आहे त्यांचं असं म्हणणं की जी कंडिशनच नव्हती 15 मिनिटांमध्येच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी मधल्या काळामध्ये एक ॲम्ब्युलन्सचं टेंडर काढलं होतं. विसरलात तुम्ही किती कोटीचं होतं हा आकडा सुद्धा विसरला. 800 कोटीचं टेंडर ॲम्ब्युलन्ससाठी काढलं होतं. मग त्यातली एखादी ॲम्ब्युलन्स आपल्या वडिलांसाठी तरी का पाठवली नाही? जनतेसाठी जे ॲम्ब्युलन्स आहेत आधी तुटवडा आहे. एकतर या 800 कोटीचे ॲम्ब्युलन्स अद्याप रस्त्यावरती आलेले नाहीत. पैसे हजम झाले. 108 नंबर करेक्ट ना. आणि गरिबांना अशा प्रकारे ठार मारायचं, जिल्हा रुग्णालयातली यंत्रणा वापरायची. तुम्ही इतक्या 800 कोटीचे ॲम्ब्युलन्स विकत घेतल्यात ना, मग त्यातली तुमच्या ताफ्यात ठेवा ना एखादी ॲम्ब्युलन्स. आणि असं काय धाड भरली आहे या लोकांना ताफ्यामध्ये ॲम्ब्युलन्स ठेवायला? राष्ट्रपतींना ठेवली जाते मला माहिती आहे, प्रधानमंत्र्यांना ठेवली जाते. हे कोण आहेत? माझ्या माहितीनुसार जो प्रोटोकॉल आहे सुरक्षा व्यवस्थेचा त्याच्यामध्ये राष्ट्रपती जेव्हा परराष्ट्रातले जे प्रमुख येतात त्यांच्यासाठी, देशाच्या प्रधानमंत्र्यासाठी, उपराष्ट्रपतीसाठी ॲम्ब्युलन्स त्यांच्या ताफ्यात ठेवली जाते. पण हे राष्ट्रपतीच्याही वर झालेत सगळे किंवा मोदींच्याही वर झालेत. त्यातून त्यांच्या ताफ्यात आहे ना, मग माझ्या ताफ्यात का नाही? फडणवीसाच्या ताफ्यात 2 ॲम्ब्युलन्स आहेत, मग माझ्या ताफ्यात 4 ॲम्ब्युलन्स पाहिजे. अशी ही प्रोटोकॉलची स्पर्धा आपल्या राज्यात सुरू झालेली आहे. त्याच्यातून ही निरपराधांचे बळी गेलेले आहेत. राऊत साहेब, 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री सोलापुरात होते. त्यांनी स्वर्गीय सुधाकर परिचारकांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्या एका रात्रीत फडणवीसांनी गेम फिरवल्याचं म्हटलं जातं आहे. महायुती 5 माजी आमदार हे फडणवीसांच्या संपर्कात आहेत. त्यातले महायुतीतच फोडाफोडी दिसते. 3 माजी राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपतूनच विरोध होतोय. स्वतः स्थानिक आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सगळेच त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करतात. हो, मग त्याच्यावर तुम्ही सुभाष देशमुखांचं रिॲक्शन घेतली पाहिजे. त्याच्यावर तुम्ही अजित पवारांशी बोललं पाहिजे. त्यांचे आमदार किंवा माजी आमदार फोडले जात आहेत ना, आम्ही कशाला बोलायचं आहे? मग तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता हे चुकीचं आहे. ज्या भाजपच्या प्रमुख नेत्यांनी विरोध केलेला आहे या प्रवेशाला, त्यात माझ्या माहितीप्रमाणे सुभाष देशमुख आहेत. जाऊन भेटा त्यांना, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांचं मत घ्या की ते विरोध का करतायत किंवा हे पक्षप्रवेश करण्यामागे नक्की फडणवीसांना काय त्यांची भूमिका आहे. अजून त्यांना आपला पक्ष बेडकासारखा किती फुगवायचा आहे हे त्यांना विचारून घ्या. नाही, पण महायुतीतलीच ही फोडाफोडी, कारण अजित पवारांचा पक्ष असा आहे की भरणेंना डॅमेज कंट्रोलसाठी पाठवलेला आहे. बरं, असं आहे की मी तुम्हाला पुण्यामध्ये जे चाललं आहे दंगेकर विरुद्ध मोहोळ, हेही आपल्याला आरोपांचं युद्ध बघायला मिळतं आहे. मी आपल्याला काल सांगितलं ना, ऐसा कोई सगा नाही जिसने भाजपाने ठगा नाही. भाजपा सगळ्यात आधी आपल्या मित्रांवरच वार करते. भाजपा सगळ्यात आधी आपल्या नात्यागोत्यांवरच वार करते. व्यक्तिकेंद्रित राजकारण सुरू झाल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये असे प्रकार सुरू आहेत.